हॅलो एव्हरीवन. मी आरती वीर आपलं स्वागत करत आहे मार्गदर्शक अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आपणही एमपीएससीची नव्याने तयारी करत असाल किंवा यापूर्वीपासून करत असाल, म्हणूनच आपण हा व्हिडिओ ओपन केलेला आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की एमपीएससीची परीक्षेची तयारी कशी करावी. ओके, बरेचसे मुलं तयारी करतात, पण एक प्रॉपर वे नसल्यामुळे काय होतं की आपल्याला अपयश मिळतं आणि आपल्याला हेच अवॉइड करायचं आहे. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला पॅटर्न काय आहे राज्यसेवेचा, त्यानंतर सुरुवात कशी करावी, कुठून करावी, सिलेबस ॲनालिसिस असेल, क्वेश्चन पेपर ॲनालिसिस असेल, ह्यासारखे सर्व मुद्दे कव्हर करणार आहोत. ओके, तर सर्वात पहिल्या स्टेजेस ऑफ एक्झामिनेशन. ओके, आता ह्या स्टेजेस ज्या आहेत एक्झामिनेशनच्या त्या काय आहेत आपण बघणार आहोत. स्टेजेस, पहिली स्टेज जी आहे किंवा पहिली पातळी जी आहे तिला आपण पूर्वपरीक्षा म्हणतो आणि जी 400 मार्कांसाठी असणार आहे. दुसरी पातळी जी आहे ती मुख्य परीक्षा आहे 800 मार्कांसाठी आणि पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजेच मुलाखत आहे 100 मार्क्ससाठी. अशा पद्धतीने ह्या स्टेजेस असणार आहेत. किती स्टेजेस आहेत? 3 स्टेजेस मधून आपल्याला जावं लागेल. ओके, यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे पूर्वपरीक्षा. ओके, आता ही पूर्वपरीक्षा 2 पेपर आहेत. पहिला पेपर आहे सामान्य अध्ययन 1, याला आपण GS1 असं म्हणतो, जनरल स्टडीज 1 असं सुद्धा म्हणतो. आणि दुसरा पेपर GS2 CSAT म्हणजे सामान्य अध्ययन 2. CSATचा लॉंग फॉर्म हा सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट असा होतो. ओके, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट असा होतो. हा पहिला पेपर जो आहे तो 200 मार्कांसाठी आहे आणि नंबर ऑफ क्वेश्चन, प्रश्न संख्या जी आहे ती 100 असणार आहे. म्हणजेच एक क्वेश्चन जो आहे तो किती मार्क्ससाठी इथे झाला? 2 मार्क्ससाठी. आणि दुसरा पेपर आहे 200 मार्क्ससाठी, नंबर ऑफ क्वेश्चन हे 80च असणार आहेत. म्हणजे एक क्वेश्चन इथे किती मार्क्ससाठी झाला? 2.5 मार्क्ससाठी. ओके, 2-2 तास हा वेळ सारखाच असणार आहे, फक्त हा मेजर एक डिफरन्स इथे बघायला मिळतो आणि आणखी एक डिफरन्स मी तुम्हाला पुढे क्लिअर करेल. इथे ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजेच MCQच अशी स्वरूप असणार आहे आपल्या पूर्वपरीक्षेचं. ओके, आता भाषा जी असणार आहे ती मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्हीही भाषेत आपल्याला प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. ओके, आणि क्वालिफाईंग पेपर म्हणजे काय हे तुम्हाला आता इथे क्लिअर करते. हा जो दुसरा पेपर आहे CSATचा तो क्वालिफाय म्हणजेच तुम्हाला 33% मार्क पाडायचे. आता आपण बघितलं की 10वी पर्यंत आपल्याला अगदी 35% मार्क पाडावे लागत होते, ते अशापेक्षा इथं काय आहे? कमी आहेत. म्हणजे 33% मार्क म्हणजे किती झाले? जवळपास 200 पैकी किती मिळवायला लागतील तुम्हाला? 66 मार्क. तुम्हाला 66 मार्क मिळत आहेत. तुमचा पहिला पेपर कन्सिडर केला जाईल तुमचा मेरिट काउंट होण्यासाठी. मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येईल की नाही हे पहिल्या पेपरच्या मार्क्सनुसार ठरतं. दुसऱ्या पेपरचा तिथे कोणताही रोल नाहीये. तिथे 66 पाडले, मग तुम्ही जर समजा दुसरा पेपर 200 मार्काचा आहे, तुम्ही 198 जरी पाडले तरीही त्याचा उपयोग मेरिटसाठी होणार नाही. तिथे मेरिटसाठी फक्त एवढेच कन्सिडर केले जातात. 66 पडलेत ना तर पहिला पेपर चेक, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला पहिल्या पेपरवर जास्त काय करायचं आहे? फोकस करायचा आहे. पहिल्या पेपरमध्ये जे काही सब्जेक्ट्स आहेत त्यांचा आपल्याला व्यवस्थित आणि डिटेल अभ्यास करायचा आहे आणि दुसऱ्या पेपरची तयारी अगदी कमी वेळामध्ये सुद्धा आपण करू शकतो. आता ती कशी तेही सांगते. पहिल्या पेपरमध्ये आपल्याला जे विषय बघायला मिळतात ना ते हिस्ट्री असेल, जॉग्रफी आहे, त्याच्यानंतर पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, EVS म्हणजे पर्यावरण आहे आणि सायन्स असे विषय आहेत, सामान्य विज्ञान. तर हे विषय जे आहेत यापैकी या 5 विषयांना आपण कोर सब्जेक्ट म्हणतो. म्हणजे हे काय आहेत? खूप जास्त महत्वाचे आहेत, म्हणून यांना आपण काय म्हणतो? कोर सब्जेक्ट असं म्हणतो. आणि सायन्स हा विषय पूर्वपरीक्षेलाच आहे. हा मुख्यमध्ये याचा ॲडव्हान्स पार्ट आहे आपल्याला, ते म्हणजे टेक्नॉलॉजी. ओके, त्यामुळे याला आपण कोरमध्ये कन्सिडर केलं नाहीये. ओके, मुख्यमध्ये काय असणार आहे? इथे टेक्नॉलॉजीचा पार्ट असणार आहे. तर अशा पद्धतीने हे पूर्वपरीक्षेचे विषय झाले, प्लस यांच्याशी संबंधित जे काही करंट अफेअर आहे ते सुद्धा इथं काय झालं? हे विषय आणि करंट अफेअर असं मिळून आपलं पूर्ण काय होते? पूर्वपरीक्षा GS पेपर 1. ओके, आता CSAT म्हणजे आपला जो दुसरा पेपर आहे तो दुसरा पेपर, त्याच्याबद्दलची माहिती आपण काय करूयात? इथे घेऊयात. ओके, आता हा CSAT जो पेपर आहे याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलंच की 80च क्वेश्चन आहेत, 200 मार्क, 2 तास टाइम आणि MCQच पॅटर्न सेम असणार आहेत या गोष्टी, फक्त नंबर ऑफ क्वेश्चन चेंज होतं. याच्यामध्ये काय काय येतं
तर याच्यामध्ये आपल्याला उतारे आहेत, ज्याला आपण कॉम्प्रेन्शन म्हणतो, पॅसेजेस म्हणतो. ओके, 5 डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन आहेत आणि काही आपली एक मेंटल ॲबिलिटी चेक करण्यासाठी असणारं मॅथ्स अँड रिझनिंगचे सब्जेक्ट आहेत. म्हणजे इथं काय काय झालं, कॉम्प्रेन्शन, मॅथ्स, रिझनिंग आणि 5 क्वेश्चन डिसिजन मेकिंगचे. ओके, यांच्यासाठी आपल्याला निगेटिव्ह मार्किंग बघायला मिळत नाही. सो अशा पद्धतीने आपला हा सीसॅटचा पेपर आहे. आता आपण 10वी पर्यंत ह्या सर्व गोष्टी केलेल्याच आहेत सर्वांनी, बरोबर की नाही. आपण आर्ट्सला पुढे घेऊ द्या ॲडमिशन, कॉमर्सला असू द्या, सायन्सला, पण 10th पर्यंत आपण ह्या गोष्टी पाहिलेल्याच आहेत. त्यामुळे ह्याच गोष्टी आपल्याला इथे फक्त नव्याने करायच्या. तर याच्यासाठी अगदीच पूर्ण प्री एक्झामिनेशनसाठी जो वेळ काढलेला असेल तुम्ही, त्याचा 10%च टाइम द्या. उरलेला तुमचा 90% टाइम हा तुमचा GS1 साठी असू द्या. ओके, हे फार महत्वाचं आहे. इथे GS1 स्ट्रॉंग झालं तर तुमची मेन्सची शाश्वती जास्त राहते. हे कसं, हा मेन्सचा पॅटर्न बघितल्यावर आपल्याला कळेल. ओके, याच्या पुढे आहे आपली मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये टोटल तुम्हाला 6 पेपर आहेत. पहिला आणि दुसरा पेपर लँग्वेजचा असणार आहे, तर त्याच्यानंतरचे 4 पेपर हे GSच्या विषयांचे, जनरल स्टडीजचे असणार आहेत. ओके, वेगवेगळे विषय. तर आपण बघूयात आता पहिला पेपर. पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी ह्या भाषेचं ज्ञान, पहिला आणि दुसरा हा दोन्ही पेपर भाषेचं ज्ञान जाणून घेण्यासाठी हे पेपर आहेत. ओके, याच्यामध्ये तुम्हाला पारंपरिक आणि वर्णनात्मक आणि बहुपर्यायी अशा 2 गोष्टी आहेत. आता इथं वर्णनात्मक मध्ये काय येईल, शॉर्ट एसे लिहिणं असेल, प्रिसाइज रायटिंग असेल, बरोबर की नाही. त्यानंतर ट्रान्सलेशन असेल, यासारखे मुद्दे तुम्हाला कशामध्ये विचारले गेले, पेपर 1 मध्ये. आणि दुसऱ्यामध्ये मोस्टली जेव्हा बहुपर्यायी अशा पद्धतीने क्वेश्चन लँग्वेजवर विचारले जातात, तर तिथं ग्रामरचा जो पार्ट आहे त्याच्यावर आपल्याला मेहनत घ्यावी लागते. ओके, हे 100 मार्कचे दोन्ही पेपर आहेत. 3-3 तास हा काय आहे, टाइम आहे. दोघांच्यात फरक काय आहे, एक आहे डिस्क्रिप्टिव्ह, दुसरा आहे ऑब्जेक्टिव्ह, म्हणजेच MCQ पॅटर्न. हा दोघांमधला आपल्याला फरक इथे पाहायला मिळतो. हे 2 पेपर झाल्यानंतर तुमची GSच्या पेपरची सुरुवात होते, म्हणजे 3रा, 4था, 5वा, 6वा. ओके, आता हा GSचा पेपर 1 हिस्ट्री आणि जॉग्राफी. आता हा इतिहासात सुद्धा, हे सुद्धा किती मार्क्ससाठी आहेत, सर्व पेपर हे लँग्वेज मराठी आणि इंग्लिश असणार आहे. नेचर जे आहे पेपरचं ते ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQ असणार आहे. ड्युरेशन 2 तास असणार आहे आणि स्टँडर्ड म्हणजे डिग्री लेवल पर्यंत क्वेश्चन विचारले जातील. आणि मार्क्स जे आहेत तुमचे, ते मार्क्स किती असणार आहेत, 150. ओके, 2 तासांसाठी काय असणार आहे, 150 मार्कला तुम्हाला हा पेपर असणार आहे. आता हा पहिला GSचा पहिला पेपर हिस्ट्री आणि जॉग्राफी, याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला ॲडव्हेंट ऑफ युरोपियन्स इन इंडिया, म्हणजे युरोपियनांचं भारतात आगमन, तिथपासून तर आपल्या आत्ताच्या आधुनिक इतिहासापर्यंत सर्व काही, आधुनिक इतिहासाचाच मोस्टली इथे पार्ट इन्क्लूड केलेला आहे. परंतु काही क्वेश्चन हे एन्शियंट आणि मिडायवल मधले सुद्धा इथे विचारले जातात, ते आपल्या स्टेट बोर्ड मधून कव्हर होतात. ओके, तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्या असतील तर लक्षात येईल, आणि नसतील बघितल्या तर पुढे मी सांगेनच की कशा पद्धतीने क्वेश्चन पेपरचा अनालाइज करायचे. ओके, त्याच्यानंतर जिओग्राफीचा आहे तुम्हाला, भूगोल ज्याला आपण म्हणतो. भूगोलमध्ये सुद्धा तुम्हाला जगाचा इतिहास आहे, भारताचा इतिहास आहे आणि ते महाराष्ट्राचा. इथे जगाचा इतिहास तेवढा डिटेल नाहीये, परंतु इंडिया आणि महाराष्ट्राचा जिओग्राफी तुम्हाला इथे काय करावं लागेल, डिटेल स्टडी करावा लागेल. ओके, याच्यानंतर आहे तुमचा GS2चा पेपर, ज्याच्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन पॉलिटिक्स, म्हणजे थोडक्यात हा पेपर आहे तो राज्यशास्त्र नावाने आपण ओळखू शकतो या पेपरला. आणि सगळ्यात महत्वाचा VIMP असा काय आहे, हा पेपर असणार आहे. आपल्या ॲपवर सुद्धा सरांनी पूर्ण पूर्वमुख्य मुलाखत कव्हर करणारं राज्यशास्त्र म्हणजे इंडियन पॉलिटी हा विषय लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये व्हिजिट करा आणि व्यवस्थित सिलेबस अनालिसिस पासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, यानंतर आपला 3रा पेपर आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि ह्युमन राईट, मानव संसाधन विकास, म्हणजेच HRD आणि HR. ओके, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि ह्युमन राईट हा विषय असणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं राहिलं की काय काय मुद्दे येणार आहेत. आपल्या संविधानाच्या निर्मितीपासून तर वेगवेगळे असणारे कायदे, हे सगळे तुम्हाला GS2 मध्ये इन्क्लूड होणार आहेत. आणि याचाच काही पार्ट तुम्हाला कुठे पाहायला मिळेल, ह्युमन राईट्स मध्ये बघायला मिळेल. एक ऍडव्हान्स थोडा आणखी डिटेल स्टडी सोसायटी मधल्या इश्यूजचा. ओके, त्या पद्धतीने हा ह्युमन राईट असणार आहे.
आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये काय येणार की मानव एक काय आहे रिसोर्स आहे, त्याला युटिलाइज करायचे, त्याच्यापासून आउटपुट काढायचे, देशाच्या उत्पादनात भर टाकायचे. तर मग याच्याशी संबंधित जे मुद्दे असतील, मग शिक्षण आहे, आरोग्य आहे, व्होकेशनल एज्युकेशन यांसारखे मुद्दे कशात आहेत HRD मध्ये. तर याच्यामध्ये काय येणार आहे, मग महिला, बालक, वरिष्ठ नागरिक असतील, विकलांग, दिव्यांग ज्यांना आपण म्हणतो ते असतील, ह्या सर्वांचा समावेश कशामध्ये केलेला आहे, ह्युमन राईट मध्ये केलेला आहे. आणि लास्ट चौथा GS चा पेपर आहे, तो तुम्हाला याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचा स्टडी करावा लागणार आहे. इकॉनॉमी अँड प्लॅनिंग, इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट, ऍग्रिकल्चरचा पार्ट, म्हणजे इथे इकॉनॉमिक्स प्लस ऍग्रिकल्चर असं पण आपण या पेपरला म्हणू शकतो. ओके, आपण ॲग्रेरियन कंट्री आहोत, म्हणजेच भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि साहजिकच आपल्या कृषीचं आपल्याला महत्व माहीत असलं पाहिजे. कशा पद्धतीने शेती इथे चालली जाते याची आपल्याला इन्फॉर्मेशन असली पाहिजे, म्हणूनच इथं ॲग्रिकल्चरचा पार्ट इन्क्लूड केला आहे. आणि आता आपण जी तंत्रज्ञानात्मक प्रगती करतोय त्याच्यासाठी ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट हा मुद्दा सुद्धा काय केलेला आहे, इन्क्लूड केलेला आहे. तर त्याचीही आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. जसं आता चांद्रयान-3 सुरुवात झालेली आहे मिशनला, त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही न्यूजमध्ये ऐकत असाल. तर या सर्व मुद्द्यांना काय करायचं, इथे स्टडी करायचं आहे. ओके, याच्यानंतर असते तुमची पर्सनॅलिटी टेस्ट आहे. पर्सनॅलिटी टेस्टमध्ये महत्त्वाची गोष्ट जी आहे ते म्हणजे बोर्ड एक असतं पॅनल, जे तुमची काय करतं, मुलाखत घेतं. हे पॅनल अनबायस्ड म्हणजेच काय निपक्षपात आहे, कुणाच्याच एका साईडने झुकणारं नाही, कुणाकडे त्यांचा कल नाही. ते ऑप्टिमिस्टिक पर्सन आहेत. ओके, सर्वांसाठी ते सारखाच विचार करणार, प्रत्येक कॅन्डिडेटला ते इक्वलीच पाहणार आहेत. आणि यांना उमेदवाराची बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे, आतापर्यंतचा जो काही रेकॉर्ड आहे तो त्यांना माहीत असतो. आपण एकतर जो MPSC ची प्रोफाईल तयार करतो तिथून बरीचशी माहिती मिळते, त्याचबरोबर ज्या काही गोष्टी आपण सबमिट करतोय त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टींची माहिती यांना ऑलरेडी असते. त्यामुळे इथं आपल्याला जेन्युइन असणं फार महत्त्वाचं आहे. आपण जे काही आहोत ते पूर्णपणे इथं काय करायचं, आपल्याला रिफ्लेक्ट करायचं. आपले व्ह्यू असतील, कशा पद्धतीने ऑप्टिमिस्टिक आपण बनायचे, ही प्रोसेस आपल्याला बनवतच राहते. परंतु या गोष्टी इथं काय आहेत, महत्त्वाच्या आहेत. इथं बऱ्याचशा गोष्टी चेक केल्या जातात, जसं की इंटेलेक्च्युअल क्वालिटीज असेल आपली, त्याच्यानंतर पब्लिक सर्व्हिससाठी आपण किती सुटेबल आहोत ही गोष्ट इथं चेक केली जाईल. सोशल इश्यूजची आपल्याला किती माहिती आहे, करंट अफेअर मधला आपला किती इंटरेस्ट आहे, मेंटल अलर्टनेस किती आहे, आपल्याला आत्मसात करण्याची पॉवर आपल्यामध्ये किती आहे, त्याचबरोबर आपले थिंकिंग जी आहे ती किती क्लिअर आणि लॉजिकल असणार आहे, आपण कशा पद्धतीने लॉजिकली रिप्रेझेंट करतो, या गोष्टी आहेत. जजमेंटचे बॅलन्स आहे, म्हणजेच काय तर न्यायाचे संतुलन आपण कसं करतोय. त्याचबरोबर लिडरशिप क्वालिटी ही महत्वाची आहे इथे. सोशल कोहेजन म्हणजे सामाजिक एकता आणि लिडरशिप. सामाजिक एकता जपण्यासाठी आपण काय काय डिसिजन घेऊ शकतो. इंटेलेक्च्युअल आणि मॉरल इंटिग्रिटी इथं आहे. ओके, बौद्धिक आणि नैतिक अखंडता असेल, या सर्व गोष्टी काय आहेत, खूप महत्वाच्या आहेत आणि त्या चेक केल्या जातात. म्हणजे थोडक्यात एक व्यक्ती आणि एक अधिकारी ही जी जर्नी आहे, ही पूर्ण तुमची सुरुवात कुठून होते, तुमच्या पहिल्या दिवसापासून सिलेबस किंवा तुम्ही निर्णय घेता त्या दिवसापासून ते पूर्ण तुमचं इंटायर हे क्युरिक्युलम कव्हर होईपर्यंत ही जी तुमची जडणघडण असते ना, तीच मुलाखत आहे. ओके, तुम्ही जे काही घडलेलं आहात, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये जे काही चेंजेस आलेले आहेत, तीच तुमची काय आहे, मुलाखत असणार आहे. ओके, यानंतर आपल्याला बघायचं आहे हाऊ टू प्रिपेअर फॉर UPSC MPSC. तयारी कशी करायची याची सुरुवात आपल्याला इथे बघायची आहे. ओके, एकतर आपला डिसिजन, सगळ्यात आधी आपल्याला फर्म डिसिजन घ्यायचा आहे. म्हणजे याच्यासाठी आपल्याला काय काय गोष्टींची रिक्वायरमेंट लागेल, एकतर स्वतःला काही प्रश्न विचारावे लागतील. काही दिवसांचा आपण इथे कालावधी द्या स्वतःला विचार करण्यासाठी. आपण हा निर्णय घेतोय, आपण खरंच तेवढं डेडिकेट, हे 4D आहेत ना, डिसिजन घेऊ शकतोय का आपल्यासाठी, त्यानंतर आपण ते करू शकतोय का, आपण मेहनत करण्याची आपली तयारी आहे का, आपण किती डेडिकेट आहोत, आपल्यामध्ये किती डिवोशन आहे या गोष्टीप्रती, या सगळ्या गोष्टी इथं काय केल्या जातात, चेक केल्या जातात. किंवा स्वतः आपण चेक करायचे आहेत. जो टाइम घेणार आहोत ना त्याच्यामध्ये आपण चेक करायचं आहे. त्यांच्यानंतर आहे पोस्ट चूज करणं. ओके, तहसीलदार पासून आपण बघतोय सगळ्यात हायेस्ट पोस्ट आहे DYSP आणि डेप्युटी कलेक्टर MPSC थ्रू. तर तिथपर्यंतच्या पोस्ट काय होतात, इथे अलॉट होतात आणि आपल्याला आपली ड्रीम पोस्ट चूज करायची आहे.
आपल्याला कोणत्या प्रकारचा जॉब आवडतोय हे आपण स्वतःला क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण इथे पोस्ट निवडा. त्यानंतर पॅटर्न तुमचा असणार आहे. पॅटर्न म्हणजे काय, जो आता आपण बघितला, पूर्व, मुख्य, मुलाखत, मार्क्स किती, पेपर कोणते, कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, हे थोडीशी माहिती आपल्याला पॅटर्न मधून कळते. ओके, सो हा पॅटर्न आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर आपण सिलेबसचं अनालिसिस करणं. एक तर हँड रिटन सिलेबस जो दिलाय एमपीएससी आयोगाने तो लिहून काढा, कारण आयोगाने दोनच ऑफिशियली गोष्टी दिलेल्या आहेत. एक तर तुमचा सिलेबस कॉपी आणि सेकंड थिंग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. सिलेबस कॉपीमध्ये तुम्हाला पॅटर्नही पाहायला मिळेल, तुमचा पूर्व मुख्यचा सिलेबसही बघायला मिळेल आणि सेकंड थिंग म्हणजे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे सुद्धा आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल होतील. आणि जर हे क्वेश्चन पेपर तुम्हाला डाउनलोड करायचे तर आपल्या ॲपमधील एमपीएससीच्या सेक्शनमध्ये तुम्हाला हे फ्रीली पाहताही येतील. ओके, यानंतर तुम्हाला आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस, जे की तुम्हाला ॲपमध्ये ऑलरेडी तिथेही अवेलेबल आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ह्या दोन्ही गोष्टी पॅरलली करा. एक विषयाचा सिलेबस लिहिताय, लगेच त्याचे PYQ जे आहेत ते काय करा, तुम्ही अनालाइज करा. आता अनालाइज करताना तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह नाही करायचा किंवा जसाच्या तसा लिहून नाही काढायचा. प्रश्न कोणत्या मुद्द्यावर विचारलेला आहे, त्याची डेप्थ काय आहे आणि कोणत्या अँगलने विचारलेला आहे, एवढंच लिहून काढा. ओके, त्याला म्हणतात अनालिसिस. कारण डे 1 मध्ये आपण डायरेक्ट क्वेश्चन पेपर सॉल्व्ह नाही करू शकत. आपल्याला विषय शिकायचे आहेत, आपण ते शिकलेलो नाही आहोत, म्हणून आपल्याला काय करायचं, इथे फक्त शॉर्ट मध्ये ते लिहून काढायचे. ओके, त्यानंतर इथे एनसीईआरटीच्या ऐवजी जर इंग्लिश मीडियम असेल तर एनसीईआरटी खूप डिटेल तुम्हाला अनालिसिस केलेले आहेत. आणि जर तुम्ही मराठीमधून तयारी करताय तर तुम्ही स्टेट बोर्ड इथे रेफर करू शकता. ओके, हे सुद्धा आपल्या ॲपमध्ये आपण अपलोड केलेले आहेत. इंग्लिश मराठी दोन्ही स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी तुम्हाला तिथं अवेलेबल होईल. त्यानंतर आहेत रेफरन्स बुक. आता याची सुद्धा ना फर्स्ट, सेकंड, थर्ड रीडिंग करायची आहे तुम्हाला. फर्स्ट रीडिंग मध्ये तुम्हाला प्रोसेस गोष्टी ज्या आहेत फक्त समजून घ्यायच्या आहेत. सेकंड मध्ये तुम्ही मार्किंग करत चला आणि थर्ड रीडिंग मध्ये तुमच्या नोट्स मेकिंग क्लिअर करा. ओके, त्यानंतर तुम्हाला रेफरन्स बुक येईल. एनसीईआरटी तुम्हाला जवळपास 35 ते 40% काय करते, जी सिलेबसचा पार्ट आहे ते कव्हर करते, एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड. आणि रेफरन्स बुक जे आहे ते उरलेले जे पर्सेंट आहेत ते रेफरन्स मधून कव्हर होतात. आता यांची अटॅचमेंट देताना तुमच्या समोर हे जे करताय ना, सर्व काही करताय त्यावेळेस तुमच्या समोर सिलेबस असलाच पाहिजे. विदाऊट सिलेबस दिवसाची सुरुवात जी आहे अभ्यासाला बसण्याची ती अजिबात करू नका. तसं करत असाल तर नवीन एक सवय लावा की तुमच्या समोर तुम्ही काय करताय, सिलेबस घेऊन बसताय. ओके, याच्यानंतर आहे करंट अफेअर्स. रेफरन्स बुक रेफरन्स बुक निवडताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ती भाषा तुम्हाला समजते की नाही, आपला सिलेबस टॉपिक जे आहेत ते कव्हर होत आहेत की नाही, आपण क्वेश्चन पेपर अनालाइज केलेले आहेत त्यामुळे आपल्याला माहित आहे की कोणत्या डेप्थ पर्यंत क्वेश्चन विचारले गेलेत, ते सर्व कव्हर होत आहेत की नाही, या गोष्टी आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, त्यानंतर करंट अफेअर्स. आता करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला कोणकोणत्या न्यूजवर फोकस करायचे हे तुम्हाला कशातून कळेल, कारण तुमच्या समोर सिलेबस आहे, तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितलेल्या आहेत, त्यामुळे इथं अंदाजा लागतो की कोणत्या कोणत्या गोष्टींनाच आपल्याला इन्क्लूड करायचे. कोणी कुणावर ताशेरे ओढले, अनवॉन्टेड कुठेतरी चोरीच झाली छोटीशी आणि तिची न्यूज आहे, तर ती फक्त माहीत असणं हेडलाईन गरजेचं आहे. ओके, परंतु जे मोठे इन्सिडेंट आहेत, काही एकदम दंगली सारख्या घटना घडतात, असे इन्सिडेंट बद्दल आपल्याला जाणून घ्यायचं गरजेचं राहतं. ओके, किंवा समजा सुप्रीम कोर्टचे काही निर्णय असतील ते जाणून घ्या. पर्यावरणाविषयी नवीन काही समजा कॉप मीटिंग झाल्यात किंवा नवीन काही जागतिक लेवलला डिसिजन होतोय तो जाणून घ्या. अशा महत्त्वाच्या गोष्टींकडे काय करायचे, तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि याच्यानंतर तुमचा रिव्हिजनचा पार्ट आहे. 2 रिव्हिजन मी इथं लिहिले. इनिशियल रिव्हिजन, जेव्हा तुमच्या नोट्स मेकिंग कुठून इथून सुरुवात होऊन इथपर्यंत जेव्हा नोट्स मेकिंग होत आहेत, हे तर कंटिन्युटी मध्ये राहणार करंट अफेअर, परंतु ह्या 4 स्टेप जेव्हा तुमच्या कंप्लीट होत आहेत तेव्हा तुम्ही इनिशियल रिव्हिजन करता. ते एक ब्लँक रिडिंग म्हणजे सरळ सरळ वाचन करून घ्या एक विषयाचं पर्टिक्युलरली, आणि त्याच्यानंतर डे वाईज हे तुम्ही हे करू शकता. आणि त्याच्यानंतर फायनल रिव्हिजन आहे. फायनल रिव्हिजनच्या वेळेस आपण जे काही वाचलंय ते किती लक्षात राहतंय हे कोणत्याही रफ पेपरवर लिहायची सवय लावा. ओके, म्हणजे याच्याने काय होईल की तुम्हाला किती मेमराइज होते. आणि तुम्ही जर भविष्यात समजा आता 24च्या अटेम्प्टची तयारी करताय, परंतु अनसर्टन काही इव्हेंटमुळे तुम्हाला तुमचा अटेम्प्ट क्लिअर नाही केला तुम्ही, तर पुढची तयारी काय होईल, आपल्याला सुकर होईल. किंवा तुम्ही एमपीएससीची तयारी करताय,
ओके. आणि पुढे जाऊन मन करणार की UPSCची पण मी तयारी करू शकतोय, माझ्यामध्ये ती कॅपॅबिलिटी कॅलिबर डेव्हलप झाले, तर तुम्ही तीही करू शकाल याच बेसवर. हाच सिलेबस मोस्टली तिथेही तुम्ही युटिलाइज करू शकाल. आणि यासाठी तुम्हाला काय करायचंय, व्यवस्थित पद्धतीने रिव्हिजन. ओके. आणि याच्याने ही रिव्हिजन फार महत्वाची आहे, फायनल रिव्हिजन जी तुम्ही रिटर्न वेने करता. याच्याने तुम्हाला गोष्टी खूप क्लिअर होतात, तुमच्या थॉट्स मध्ये क्लॅरिटी येते. ओके. आणि त्यानंतर आहे टेस्ट सिरीज. आता समजा तुमचा पूर्ण 1 वर्षाचा तुम्ही प्लॅन केलेला आहे आणि वर्षाच्या एंडिंगला समजा एक्झामिनेशन जवळ आले, 2 महिने उरले, 1.5 महिना उरले, त्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचे, खूप साऱ्या टेस्ट सॉल्व्ह करायचे. टेस्ट सॉल्व्ह करताना सुद्धा तुम्हाला काय बघायचे त्याच्यामध्ये, तर फक्त प्रश्न आणि किती प्रश्न बरोबर किती चूक हे नाही, प्रश्नाला वेळ किती लागतो, कोणत्या मुद्दा माझे क्लिअर झालेले आहेत, कोणते नाही क्लिअर झालेले, जे नाही क्लिअर झाले त्याचं बॅकग्राऊंड बघून लगेच ते टॉपिक क्लिअर करत चला. ओके. तुमचं डिसिजन मेकिंग तुम्हाला कळते, तुमचं टाइम कसा कुठे जास्त जातोय, कुठे तुम्ही चांगले आहात, म्हणजे जिथे क्विकली तुमचे आन्सर येते असा पार्ट कोणता आहे, ह्या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी येते. आणि ह्याच गोष्टी एक्झाम मध्ये जाऊन इम्प्लिमेंट करायच्यात. आणि तुम्ही एक्झामच्या प्रोसेस बरोबर सुद्धा फॅमिलियर होता, त्यामुळे टेस्ट सिरीज सुद्धा महत्वाचे आहेत. अशा पद्धतीने अगदी सुरुवातीपासून तुम्हाला कोणत्या वेने प्रिपरेशन करायचंय हे सुद्धा कळालं असेल. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट तुमची पर्सनॅलिटी. आता बऱ्याचदा तुम्ही पर्सनॅलिटी हा शब्द ऐकता आणि तुमचं ते फक्त फिजिकल अपीअरन्स नाही आहे, तर ते तुमची विचार करण्याची क्षमता आहे, तुमची डिसिजन मेकिंग, अशा ज्या क्वालिटी आहेत त्याला आपण पर्सनॅलिटी म्हणतो. ओके. आणि ती फार काय आहे, महत्वाची आहे. तर ती डे 1 पासून चेंज करायचंय, तर या राईट वेने प्रिपरेशन करा. आपोआप डे बाय डे तुम्ही काय कराल, नॉलेज जसं अक्वायर कराल तसं तसं तुम्ही ग्रूम होत जाणार. ओके. आणि तुम्हाला जे अपेक्षित यश आहे ते तुम्ही मिळवणार. ओके. बेस्ट ऑफ लक तुमच्या प्रिपरेशनसाठी. थँक यू.